राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठा निर्णय देवेंद्र भाऊ आणि आपल्या महायुतीच्या सरकारने घेतलेला आहे। आता तुम्हाला सांगतो, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आपण कधी विचार करतो का? आपण सहज ते आपल्याला घेतो। आता पीएम किसानचा तो हप्ता मिळालेला आहे, नमोचा राहिलेला आहे। ठीक आहे, नमोचा जरी राहिला असला तर आपण त्या इतर माध्यमातून शेतकऱ्याला पण मदत करतोच। ह्या दोन्ही योजनेचा जर मिळून आपण जर हिशोब केला भाऊ, पीएम किसान केंद्राची योजना आणि राज्याची योजना आतापर्यंत शेतकऱ्यांना किती पैसे दिलेत? या दोन्ही योजना मिळून आतापर्यंत या राज्याने शेतकऱ्यांना 57,000 कोटी रुपयाचा निधी माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजची बातमी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांचा निधी 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वनचा कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, किती रक्कम जमा होणार आहे, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना मिळून आतापर्यंत किती निधी शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि पुढील हप्त्याबाबत काय अपेक्षा आहेत। सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाची योजना आहे। या योजनेत राज्य सरकार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत देते। त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतही शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक सहाय्य जमा केले जाते। आज पुन्हा एकदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। शेतकरी मित्रांनो, अनेकदा असा प्रश्न विचारला जातो की पीएम किसानचा हप्ता आला पण नमोचा हप्ता अजून का आला नाही। याबाबत सरकारकडून वेळोवेळी प्रक्रिया पूर्ण करून हप्ते जमा केले जातात। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी संयम ठेवणे आणि आपल्या बँक खात्याची तसेच लाभार्थी नोंदीची माहिती योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे। यासोबतच सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करत आहे। पीक विमा, कृषी अनुदान, सिंचन योजना, वीज सवलती, कर्जमाफी, कृषी यांत्रिकीकरण अशा अनेक योजनांद्वारे मदत दिली जात आहे। शेतकरी बांधवांनो, जर आपण पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचा एकत्रित विचार केला तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा करण्यात आला आहे। उपलब्ध माहितीनुसार या दोन्ही योजनांद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना मिळून सुमारे 57,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। हा आकडा छोटा नाही। लाखो शेतकरी कुटुंबांना या आर्थिक मदतीचा फायदा झाला आहे। शेतीसाठी बियाणे, खत, औषधे, मशागत, सिंचन आणि इतर खर्च भागवण्यासाठी ही मदत उपयोगी ठरते। शेतकरी मित्रांनो, अनेक वेळा समाज माध्यमांवर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। काही जण कोणतीही अधिकृत माहिती नसताना चुकीचे संदेश व्हायरल करतात। त्यामुळे अशा संदेशांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीची खात्री करणे आवश्यक आहे। तुमच्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचा संदेश येऊ शकतो। तसेच तुम्ही बँक पासबुक, एटीएम, मोबाईल बँकिंग किंवा संबंधित अधिकृत पोर्टलवर माहिती तपासू शकता। जर एखाद्या पात्र शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही तर घाबरण्याचे कारण नाही। काही वेळा तांत्रिक कारणांमुळे किंवा बँक प्रक्रियेमुळे निधी जमा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। त्यामुळे संबंधित कृषी कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधावा। शेतकरी बांधवांनो, सरकारकडून वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत। या निर्णयांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा हीच सर्वांची अपेक्षा आहे। आपल्या सर्वांनी शासनाच्या योजनांची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवली पाहिजे। अनेक पात्र शेतकरी केवळ माहितीच्या अभावामुळे योजनांपासून वंचित राहतात। त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे ही आपली जिम्मेदारी आहे। आजचा हा हप्ता जमा झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील खर्चासाठी मोठा दिलासा मिळणार आहे। बियाणे, खत, औषधे आणि शेतीच्या इतर गरजा पूर्ण करण्यासाठी ही रक्कम उपयोगी पडेल। मात्र प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बँक खात्याची केवायसी, आधार लिंक, मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण यामुळे भविष्यातील हप्ते वेळेवर मिळण्यास मदत होते। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे वजा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांचा निधी 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे तुमचे खाते नियमित तपासत रहा। जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला योग्य माहिती मिळेल। अशाच शेतीविषयक सरकारी योजना, पीक विमा, कर्जमाफी, नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।